या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत चारुहास सर अक्षराला कॉल करतात आणि तिचं अभिनंदन करत म्हणतात की अक्षरा बाळा, तुझ्या सगळ्या मागण्या अखेर त्या भुवनेश्वरीने मान्य केल्या. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते, हो बाबा, आणि तुमचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. शेवटी आपण जे ठरवलं होतं ते पूर्ण झालं. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की अगदी खरं आहे आणि या सगळ्याचं श्रेय फक्त तुला एकटीला जातं. पण अक्षरा म्हणते की नाही बाबा, या सगळ्याचं श्रेय फक्त मला एकटीला नाही तर आपल्या सगळ्यांनाच जातं. तुम्ही अधिपतींनी, शाळेतल्या शिक्षकांनी आणि मुलांनी जर माझी साथ दिली नसती तर मी भुवनेश्वरी मॅडमसमोर या सगळ्या मागण्या मांडू शकलेच नसते. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की हो बाळा, आणि भुवनेश्वरीने लगेच या सगळ्या मागण्या मान्य केल्या. मला खरंच आश्चर्य वाटतंय. आणि मग ते अक्षराने जो प्ले स्कूलचा मुद्दा मांडलेला असतो त्याबद्दलही तिचं खूप कौतुक करतात. तर अक्षरा म्हणते की बाबा, मी हा प्ले स्कूलचा मुद्दा का मांडला याचं कारण आता मी तुम्हाला लवकरच सांगेल. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की बाळा, काय आहे कारण ते तू आत्ताच सांग. गेल्या अनेक दिवसांपासून मी बघतोय तुला काहीतरी सांगायचं आहे, पण तू ना खूपच सस्पेन्स क्रिएट करते. आणि त्यावेळी अक्षरा हसून म्हणते की बाबा, मी तुम्हाला फक्त आत्ता इतकंच सांगते की लवकरच आपल्या सगळ्यांचं प्रमोशन होणार आहे. योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला ती बातमी देईलच. आणि हे ऐकून चारुहास सर हसतच म्हणतात की ठीक आहे, पण आता आपलं जे काही लग्नाबद्दल ठरलं आहे ना ते मी भुवनेश्वरीला सांगतो, कारण तिने लग्नाची तयारी सुरू केली आहे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की ठीक आहे बाबा, आपण जे काही ठरवले ते तुम्ही मॅडमसोबत बोलून घ्या आणि एकदा का सगळ्या मागण्या मान्य झाल्या की मग मी घरी येईल. तर दुसरीकडे आजी त्यांच्या खोलीमध्ये बसलेल्या असतात. घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा त्या विचार करत असतात. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते. तिने आजींसाठी चहा आणलेला असतो. आजी नकार देतात, पण तरीही ती काही ऐकत नाही आणि आजींना चहा प्यायलाच सांगते. त्यामुळे आजी म्हणतात की बोल, तुला काय बोलायचं आहे ते. मला माहिती आहे काहीतरी बोलायचं असल्याशिवाय तू काही इथे अशी येणार नाही. आणि मग दुर्गी आजींना म्हणू लागते की अगं हो आत्या, तुला कळलं की नाही, आपल्या ताईने त्या मास्तरनीच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. तिला सगळं काही लिहून दिलंय म्हणे. आणि ते ऐकून आजी हसतच म्हणतात की भुवीने लिहून दिलंय म्हणजे तिने पेन हातात घेतला की काय. आणि त्यावर दुर्गी म्हणते की अगं तसं नाही, तिने वकिलांकडून सगळं लिहून घेतलं आणि त्यावर सही केली. आणि हे ऐकून आजी म्हणतात की हो माहिती आहे मला, तसं आलं होतं माझ्या कानावर. तर दुर्गी म्हणते की अगं पण मला कळतच नाही आहे, ताई त्या मास्तरनीचं सगळं का ऐकते येते. त्या दोघींमध्ये नेमकं काय बोलणं झालं असेल गं. मला तर ना असं वाटते की त्या मास्तरनीने ना आपल्या ताईवर काहीतरी जादूटोणा केला आहे. आणि हे ऐकून आजी हसतच म्हणतात की दुर्गे, तू उगाच वाटेल ते बोलू नको. अगं सुनबाई खूप हुशार आहे, कोणाशी कसं बोलायचं, कधी बोलायचं हे तिला व्यवस्थित कळतं. आणि भुवीचा स्वभावसुद्धा तुला माहिती आहे ना, जर तिच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं दिली, तिला सगळं काही समजावून सांगितलं तर मग ती पुढच्याच्या मनासारखं करते. आणि खरं तर भुवीने जे काही केलं आहे ना ते योग्यच आहे. मी तिला आधीच सांगितलं होतं की सुनबाईच्या सगळ्या मागण्या मान्य कर, तिला घरी घेऊन ये आणि मग मोठ्या मालकांसोबत थाटामाटात लग्न कर. पण इतकं सगळं सांगूनसुद्धा दुर्गी म्हणत असते की आत्या, ताईने सगळ्या मागण्या मान्य करायला नको होत्या. तिने फक्त मास्तरनीला सांगायला हवं होतं की हो मी करते सगळ्या मागण्या मान्य, उगाच लिहून द्यायची काय गरज होती. आणि मग ती असंही म्हणते की ताईने या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत ना, त्यामागे नक्कीच तिचा काहीतरी हेतू असणार, मला खात्री आहे. आणि हे ऐकून आजी एक वेगळंच नाटक करायला सुरुवात करतात. आवाज बदलून म्हणू लागतात की कोण आहेस तू, आमच्या दुर्गेच्या डोक्यावर का बसलाय, निघून जा, आमच्या दुर्गेला सोडून जा. आणि हे ऐकून दुर्गी घाबरून म्हणते की अगं आत्या, काय होतंय तुला आणि तू अशी का बोलते, कोण बसलंय माझ्या डोक्यावर. तर आजी म्हणत असतात की संशयाचं भूत बसलंय. आणि हे ऐकून दुर्गी खूप चिडते, तर आजी हसू लागतात आणि मग दुर्गी रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे चारुहास सर चारुलताच्या फोटोसोबत बोलत असतात. ते म्हणत असतात की त्या भुवनेश्वरीने अक्षराच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता शाळा सेफ झाली, लवकरच अक्षरा घरी येईल आणि आपल्या अधिपतीचा संसार सुरू होईल. पण आता मी जे काही ठरवले ते मला त्या भुवनेश्वरीसोबत बोलावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही.
दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीसोबत बोलायला गेलेली असते आणि ती तिला हेच सांगत असते की तू त्या मास्तरणीच्या मागण्या मान्य करायला नको होत्या, तिला लिहून द्यायची तर काहीच गरज नव्हती, आता तू शब्दात अडकली ना. पण भुवनेश्वरी म्हणते की हे बघ दुर्गे, त्यांनी मागण्या मांडल्या, आम्ही त्या मान्य केल्या, आता आम्हाला याच्यावर कोणतीही चर्चा करायची नाही आहे आणि तू या सगळ्यात लक्ष घालण्यापेक्षा लग्नाच्या तयारीला सुरुवात कर. आणि त्यावर दुर्गी खाली मान घालूनच हो म्हणते. तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात. भुवनेश्वरीला म्हणतात की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर भुवनेश्वरी म्हणते हो ठीक आहे बोला, मात्र त्याआधी ती दुर्गीला तेथून जायला सांगते. आणि मग चारुहास सर म्हणतात की तू अक्षराच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, हे अगदी उत्तम झालं, आता माझी फक्त एकच इच्छा आहे. आणि त्यावेळी भुवनेश्वरी घाबरूनच म्हणते की आता तुमची काय इच्छा आहे, जे काही असेल ना तुम्ही मला एकदम सांगून टाका, आता तुमच्या मनासारखं आणि सुनबाईंच्या मनासारखं तर केलं ना आम्ही सगळं, मग आता आम्हाला अजून टेन्शन देऊ नका. आणि ते ऐकून चारुहास सर हसून म्हणतात की यात टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे, मी फक्त काहीतरी ठरवलं आहे, पण त्यासाठी तुझ्याही संमतीची आवश्यकता आहे. त्यामुळे भुवनेश्वरी विचारते की काय ठरवलं आहे ते पटकन सांगा. आणि त्यावेळी मग चारुहास सर म्हणतात की हे बघ, आपल्या दोघांचं लग्न ठरलेल्या मुहूर्तालाच होईल, मात्र मला खूप मोठ्या प्रमाणात लोकांना बोलावून हे लग्न करायचं नाही आहे, त्यापेक्षा आपण दोघंजण कोर्ट मॅरेज करूयात. आणि हे ऐकून भुवनेश्वरीला धक्काच बसतो. ती म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, आम्हाला तर थाटामाटात लग्न करायचं आहे. तर चारुहास सर म्हणतात की हो माहिती आहे मला, तुला थाटामाटात लग्न करायचं आहे, अगं पण मी आता दुसऱ्यांदा बोल्यावर चढणार आहे आणि आपली वय बघ, जर आपण या वयात लग्न केलं तर लोक काय म्हणतील. आणि याआधी आपल्या लग्नाच्या दिवशी जे काही घडलं होतं ते तू विसरलीस का. मला आता तशी कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे, कोणताही तमाशा नको आहे मला, त्यामुळे आपण रजिस्टर पद्धतीने लग्न करूयात घरातल्या घरात. आणि हे ऐकून भुवनेश्वरी म्हणते की मग ठीक आहे, जशी तुमची इच्छा, माझी काही हरकत नाही. आणि हे ऐकून चारुहास सर आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. ते विचारतात की खरंच तुला मान्य आहे का. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते हो मान्य आहे आम्हाला, कारण आम्हाला आता फक्त तुमच्याशी लग्न करायचं आहे, आम्ही ठरवलं आहे की जास्त वाद घालत बसायचं नाही, ज्याला जे हवं आहे ते देऊन टाकायचं. आणि हे ऐकून चारुहास सर खुश होतात. दुसरीकडे अक्षरा भुवनेश्वरीने सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत हे तिच्या आईवडिलांना सांगत असते. आणि ते ऐकून तिची आई तर खूपच खुश होते, मात्र बाबांचा चेहरा पडलेलाच असतो. ते म्हणत असतात की अक्षरा, खरंच त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्यात का, माझा तर काही विश्वास नाही. तर अक्षरा म्हणते हो बाबा, त्यांनी तसं लिहूनसुद्धा दिलं आहे, आता फक्त त्यांनी लवकरात लवकर प्ले स्कूल सुरू करायला हवं, म्हणजे मग मी माझ्या घरी परत जाईल. आणि हे ऐकून अक्षराचे बाबा विचारतात की काय तू परत त्या घरी जाणार आहेस का. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते हो बाबा, तसंच ठरलं आहे, आणि आता मी अजून किती दिवस माहेरी राहू, माझं घर ते आहे, मला तिथे परत जायलाच हवं. पण अक्षराचे बाबा म्हणत असतात की हे बघ, ते लोक तुझे नाही आहेत, ते तुला तुझं मानतच नाही. पण अक्षरा म्हणते की बाबा प्लीज असं बोलू नका, अधिपती, बाबा, आजी सगळेजण माझी वाट बघतायत, त्यामुळे मला परत जायलाच हवं. आणि मग अक्षराची आईसुद्धा अक्षराच्या बाबांना सांगते की आता आपण ना काही बोलायला नको, ती सगळं करते ना तर मग तिला करू द्या. त्याचवेळी मग अक्षराला चारुहास सरांचा फोन येतो. भुवनेश्वरी जे काही बोललेली असते ते सगळं ते अक्षराला सांगतात. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की बाबा हे तर एकदम छान झालं, आता आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाही आहे, आता मी एकदा मॅडमसोबत प्ले स्कूलबाबत बोलून घेते आणि त्यांनी ती मागणी मान्य केली की मग मी घरी येते. आणि हे ऐकून चारुहास सरही आनंदाने हो म्हणतात. तर इकडे अक्षराचे बाबांचं अजूनही हेच सुरू असतं की माझा काही या लोकांवर विश्वास नाही. पण अक्षराची आई म्हणते की तिने ठरवलं आहे ना तर मग तिला तिच्या पद्धतीने सगळं करू द्या. आता अधिपतींना सुद्धा त्यांच्या बाळाबद्दल कळायला हवं, आपण उगाच मध्ये मोडता घालायला नको. तर दुसरीकडे भुवनेश्वरी देवीकडे प्रार्थना करत असते आणि त्याचवेळी तिला अक्षराचा कॉल येतो. भुवनेश्वरीने सगळ्या मागण्या मान्य केल्यामुळे अक्षरा तिचे आभार मानते. तर भुवनेश्वरी तिला विचारते की सुनबाई, आता तुम्ही घरी कधी येणार आहात, आजचा मुहूर्त चांगला आहे, आजच या. पण अक्षरा म्हणते की नाही मॅडम, माझी एक मागणी तर अजून मान्य केलीच नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी विचारते म्हणजे आता काय राहिलं आहे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की मॅडम, तुम्ही प्ले स्कूलला मान्यता तर दिली आहे, पण आता तुम्ही लवकरात लवकर प्ले स्कूल सुरू करावं असं मला वाटतं, म्हणजे मग मी घरी येईल. पण हे ऐकून भुवनेश्वरीला
धक्काच बसतो. ती म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, आपल्यात असं कोणतंही बोलणं झालेलं नव्हतं आणि आता आम्ही प्ले स्कूल वगैरे काही सुरू करणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.